व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे चॅनलवर. आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे प्रॉब्लेम नंबर 3 आपला, जो आपला फायनल अकाउंटचा 12वीचा प्रॉब्लेम आहे. जो आपला टॉपिक चालू आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट, त्यामधला जे पहिले 2 प्रॉब्लेम सोडवलेले आहेत ते व्हिडिओज चॅनलवर अवेलेबल आहेत. जर कोणी पाहिले नसतील पहिले व्हिडिओज तर ते पाहू शकता. त्यातले जे प्रॉब्लेम आहेत ते समजून घ्या, लिहून घ्या आणि त्यानंतरच मग तिसरा प्रॉब्लेम हा व्हिडिओ जो आहे तो बघा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना थँक्यू सो मच म्हणायचं आहे, कारण हा व्हिडिओजला ज्या पद्धतीनं मला तुम्हा सगळ्यांकडून रिस्पॉन्स मिळतोय तो खूपच अमेझिंग असा आहे. मला बऱ्याच लोकांचे फोन मेसेजेस आले की त्यांना व्हिडिओ आवडला म्हणून. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू, आणि असंच रिस्पॉन्स देत राहा. मी आणि नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते आपल्या अकाउंटन्सी रिलेटेड सब्जेक्ट्स कॉमर्सचे आहेत त्या रिलेटेड व्हिडिओज हे अपलोड करत राहीन आणि तुम्हाला सुद्धा यामधून फायदा हा मिळत जाईल. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ आणि हा चॅनल पोहोचवण्यासाठी मदत करा. ओके, सो पुढील प्रॉब्लेम बघूया आपण. प्रॉब्लेम नंबर 3 इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय, ज्यामध्ये लिहिलेलं आहे रुचा अँड जुईली आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. ओके, आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघा, पहिल्या वाक्यामध्ये काय सांगितलंय की पार्टनर्स जे आहेत ते त्यांचा प्रॉफिट आणि लॉस कसा शेअर करतात, तर तो त्यांचा कॅपिटलच्या रेशोमध्ये करतात. म्हणजेच ज्या पद्धतीमध्ये किंवा ज्या प्रमाणामध्ये त्यांनी कॅपिटल गुंतवलेलं आहे त्या प्रमाणामध्ये ते प्रॉफिट आणि लॉसेस डिवाइड करतील. म्हणजे आपल्याला इथं रेशो हा त्यांच्या कॅपिटलच्या अमाऊंटवरून बनवावा लागेल, काढावा लागेल. तो आपण नंतर पुढील भागामध्ये काढून घेऊया. ओके, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर फायनल अकाउंट्स. ओके, खाली दिलेल्या गोष्टींवरून आपल्याला फायनल अकाउंट बनवायचे आहेत. पहिल्यांदा आपण ॲडजस्टमेंट बघूया. यामध्ये काय दिलं बघा. ॲडजस्टमेंट नंबर 1, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹88,000 अँड 90,000 कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. ओके, दोन किमती दिल्यात क्लोजिंग स्टॉकच्या, एक आहे 88,000 आणि दुसरी आहे 90,000. ओके, ज्या वेळेला बघा दोन किमती दिलेल्या असतात क्लोजिंग स्टॉकच्या प्रॉब्लेम ॲडजस्टमेंटमध्ये, त्यावेळेला आपल्याला कुठली किंमत वापरायची असते, तर जी किंमत सगळ्यात लहान आहे. ओके, जी किंमत सगळ्यात लहान आहे ती क्लोजिंग स्टॉकची किंमत म्हणून तुम्हाला इथं वापरायची आहे. इथं कुठली लहान किंमत दिसते आपल्याला, तर ती दिसते 88,000. तर 88,000 रुपये या ॲडजस्टमेंटची अमाऊंट आहे. नंबर 2, रुचा अँड जुईली विथड्रॉन फ्रॉम बिझनेस 3,000 अँड 2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. या दोन पार्टनर्सनी काय केलं बघा, एकीनं 3,000 रुपयांचा आणि एकीनं 2,000 रुपयांचा माल जो आहे तो स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी घेतलाय. ॲक्च्युली ज्या वेळेला वैयक्तिक वापरासाठी एखादा पार्टनर त्यामधून माल घेत असतो बिझनेसमधून, तेव्हा त्याला अकाउंटिंगच्या भाषेमध्ये आपण म्हणतो ड्रॉइंग. तर हे त्या दोघींचे काय आहेत, तर हे आहेत त्यांचे ड्रॉइंग. याची ॲडजस्टमेंट काय होईल, इफेक्ट्स काय होतील पाहू आपण. ओके, नंबर 3, डिप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 7%. डिप्रिसिएशनची एक नॉर्मल ॲडजस्टमेंट आहे जी आपण प्रत्येक प्रॉब्लेममध्ये ऑलमोस्ट बघतो. रेग्युलर ॲडजस्टमेंट आहे ती आपण बघूया मोटर व्हॅन आणि प्लांट मशिनरीला. ओके, नेक्स्ट ॲडजस्टमेंट, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स ऑन डेटर्स 5% इज टू बी क्रिएटेड. RDD क्रिएट करायला सांगितलंय डेटर्सवर 5%. तर ही ॲडजस्टमेंट आपल्याला करायची आहे डेटर्सवर आणि त्याचा दर आहे 5%, 5%. नॉर्मल ॲडजस्टमेंट आहे, सोपी आहे, पाहूया. 5 नंबरची ॲडजस्टमेंट, आउटस्टँडिंग वेजेस ₹800. वेजेस आहेत आउटस्टँडिंग 800 रुपये. ओके, नॉर्मल ॲडजस्टमेंट आहे, वेजेसवर करू आपण ती. नंबर 6, गुड्स ₹6,000 पर्चेस्ड ऑन क्रेडिट बट नो एंट्री वॉज फाउंड इन बुक्स ऑफ अकाउंट्स. ओके, 6,000 रुपयांचा माल आपण काय केलेला आहे, तो खरेदी केलेला आहे, पण त्याची एंट्री जी आहे ती मात्र पुस्तकामध्ये केलेली नाही. ओके, तर यामध्ये ती एंट्री सुद्धा काय आहे ते आपण ह्याची बघून घेऊया. ओके, सो बेसिकली प्रॉब्लेमला सुरू करण्यापूर्वी इथं फॉर्मॅट जो दिसतो तुम्हाला, अशा पद्धतीने एक चांगला फॉर्मॅट व्यवस्थित आखून घ्या आणि त्यानंतरच प्रॉब्लेम सोडवायला आहे तो सुरुवात करा. ओके, सो ओके, तर सुरू करूया. बघा पोस्टिंग पहिल्यांदा काय दिलेलं आहे यामध्ये. पहिल्यांदा डेबिट बाजू चालू करू डाव्या बाजूकडून. पहिल्यांदा यामध्ये म्हणलेलं आहे पर्चेसेस 48,000. ओके, आता पर्चेस जे असतात ते आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. याला इथं ॲडजस्टमेंट आहेत काही पर्चेसला, त्यामुळे हे आपण लिहिताना लिहिणार आहे इनरला. तर पर्चेस आहे 48,000. पर्चेसच्या समोर मी इनरला लिहितो 48,000.
ओके, कम्प्लीट झालं. नेक्स्ट ट्रेड एक्सपेन्सेस 3,000 रुपये. बघा, ट्रेड एक्सपेन्सेस जे असतात तो खर्च उत्पादनाशी संबंधित समजला जातो. त्यामुळे ट्रेड एक्सपेन्सेसचा जो खर्च आहे तो आपण लिहिणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला ट्रेड एक्सपेन्सेस 3,000. ओके, परचेसला मी 2-3 ओळी जागा सोडल्यात कारण पुढं यामध्ये ॲडजस्टमेंट त्याला काही येणार आहेत त्यामुळे त्या सोडलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट आहे बघा इथं सॅलरीज 4,500. आता सगळ्यांना माहिती आहे सॅलरी म्हणजे ऑफिसमध्ये जे लोक काम करत असतात त्यांना दिला जाणारा पगार, आणि हा जो खर्च असतो तो लिहितो आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तर सॅलरीज 4,500. ओके, सॅलरी 4,500. नेक्स्ट आहे बघा वेजेस अँड सॅलरीज 2,800. ज्या वेळेला दोन वेगवेगळ्या ठिकाणच्या पोस्टिंगचे शब्द एकत्र आलेले असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, वेजेस जर नुसतं आलं असतं तर मी लिहिलं असतं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, आणि जर सॅलरीज नुसतं आलं असतं तर ते लिहिलं असतं मी PLच्या डेबिटला. पण इथं ते दोन शब्द एकत्र आलेत. मग आता यावेळेला काय करायचं, तर यावेळेला जो त्यातला पहिला शब्द आहे त्या पहिल्या शब्दावरून त्याचं पोस्टिंग काय आहे ते ठरवायचं आहे, आणि त्यानुसार मला ते पोस्टिंग करावं लागेल. इथं पहिला शब्द आहे वेजेस, त्यामुळं याचं पोस्टिंग येईल हे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. आणि बघा इथं ॲडजस्टमेंट नंबर 5 आहे ती वेजेसच्या रिलेटेड आहे, म्हणजे याला ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे हे आपण लिहिताना इनरला लिहूया. वेजेस अँड सॅलरीज 2,800 रुपये. ओके, वेजेस अँड सॅलरीज इनरला लिहिलं 2,800. ओके, नेक्स्ट ॲडव्हर्टिजमेंट कंसामध्ये म्हणले बघा 2 इयर्स. म्हणजे काय, तर ॲडव्हर्टिजमेंटचा खर्च जो आहे तो 2 वर्षासाठी केलेला आहे. मुळामध्ये फायनल अकाउंटमध्ये जे खर्च विचारात घेतले जातात ते सगळे एकाच वर्षाचे विचारात घेतले जातात. एका वर्षापेक्षा जास्तचे खर्च आपण विचारात घेत नाही. मग 2 वर्षाचा खर्च इथं जर दिलाय तर त्याला काहीतरी ॲडजस्टमेंट आहे, ह्याला आपण हिडन ॲडजस्टमेंट असं म्हणतो. आणि ॲडव्हर्टिजमेंट हा खर्च लिहितो PLच्या डेबिटला. टू ॲडव्हर्टिजमेंट 4,000. ओके, सो हे इनरला आपण लिहिलेलं आहे. नेक्स्ट आहे बघा यामध्ये काय दिलंय, सेल्स रिटर्न 8,000 रुपये. सेल्स रिटर्न्स हे आपण सेल्समधून वजा करतो, तर सेल्समधून हे वजा करूया. सेल्स रिटर्न 8,000 रुपये. याला मी कंसामध्ये लिहिले कारण हे वजा करायचं आहे, त्यामुळे मी हे कंसामध्ये लिहिले. लेस रिटर्न्स 8,000 रुपये. ओके, नेक्स्ट वन बघूया. फ्री होल्ड प्रॉपर्टी 23,000, 23,000. ओके, फ्री होल्ड प्रॉपर्टी ही तुमची फिक्स्ड असेट आहे, ही तुम्हाला फिक्स्ड असेट बाजूला लिहावी लागेल. फ्री होल्ड प्रॉपर्टी 23,000. ओके, फ्री होल्ड प्रॉपर्टी लिहिली आपण 23,000 रुपये. नेक्स्ट बघूया यामध्ये काय दिलंय, ऑफिस रेंट 5,000 रुपये. बघा इथं ऑफिस हा शब्द क्लिअरली वापरला आहे, आणि ज्या वेळेला ऑफिस हा शब्द येतो त्यावेळेला त्याचा अर्थ होतो तो खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येईल. ओके, तर ऑफिस रेंट 5,000 PLच्या डेबिटला. ओके, तर ऑफिस रेंट हा इथं कम्प्लीट झाला. नेक्स्ट आहे मोटर व्हॅन 40,000. आणि बघा मोटर व्हॅनला खाली एक डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट तुम्हाला सांगितलेली होती, त्यामुळं हे आपण लिहिताना इनरला लिहू. फिक्स असेटमध्ये मोटर व्हॅन 40,000.
ओके, ते मी इनरला लिहिलेलं आहे. नेक्स्ट काय दिले बघा, स्टॉक कंसामध्ये तारीख आहे 1/4/2018. आता तारीख बघून तुम्हाला सगळ्यांना समजतंय की हा आपला आहे ओपनिंग स्टॉक. ओके, तर ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 89,500 रुपये, 89,500. ओके, तर हा आपण इथं लिहिलेला आहे. नेक्स्ट वन बघूया, जनरल एक्सपेन्सेस 2,500. जनरल एक्सपेन्सेस हा खर्च जनरली ऑफिसमधून होतो, तर हा खर्च येईल आपल्याला प्रॉफिट, हा खर्च लिहायचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू जनरल एक्सपेन्सेस 2,500. ओके, नेक्स्ट आहेत सन्ड्री डेटर्स 62,000. डेटर्स ही तुमची आहे करंट असेट, आणि डेटर्स ही तुम्हाला करंट असेटमध्ये लिहायचं, त्यामुळं असेट बाजूला 62,000. ओके, सो मी इनरला लिहिले, याला ॲडजस्टमेंट्स आहेत, पाहूयात. नेक्स्ट दिले बघा, कोल, गॅस, फ्युएल. कोल म्हणजे कोळसा, गॅस म्हणजे तुम्हाला समजते, फ्युएल म्हणजे तेल किंवा ऑइल. ह्या सगळ्या गोष्टी कशाला लागतात मित्रांनो, तर एखादं जेव्हा मशीन आपल्याला चालवायचं असतं ना, त्यावेळेला ह्या गोष्टी लागतात. हे आणि हे मशीन वगैरे कुठं असतं, तर हे असतं फॅक्टरीमध्ये. मग कोल, फ्युएल, गॅस हे खर्च येणार कुठं, कोणत्या अकाउंटला, तर येणार ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 1,000 रुपये. ओके, नेक्स्ट आहे कॅरेज इनवर्ड 800 रुपये. ओके, बघा एक गोष्ट तुम्ही पाठच करून ठेवा, लक्षात ठेवा, कॅरेज इनवर्ड म्हणलं की ते ट्रेडिंग अकाउंटला येतं, आणि याच्याच खाली दिलं कॅरेज आउटवर्ड, आणि हे कॅरेज आउटवर्ड येतं पीएल अकाउंटला. ओके, इनवर्ड म्हणलं की ट्रेडिंग अकाउंट, आउटवर्ड म्हणलं की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इनवर्ड दिलेलं इथं 800 रुपये, 800, ते आपण लिहून घेऊ. ओके, तर हे झालं इथं कॅरेज इनवर्ड, आणि ही कॅरेज आउटवर्ड लिहिणार मी P&L अकाउंटच्या डेबिटला. याची अमाऊंट दिलेली आहे इकडं, ती आहे 1,300 रुपये. ओके, तर इनवर्ड पण झालं आणि आउटवर्ड पण झालं. नेक्स्ट वन दिलेलं आहे प्लांट अँड मशिनरी 13,800 रुपये. प्लांट अँड मशिनरी इज युअर फिक्स्ड असेट. ओके, आणि हे तुम्हाला फिक्स असेटमध्ये लिहावं लागेल, आणि प्लांट मशिनरीला ॲडजस्टमेंट आहे 3 नंबर डिप्रिसिएशनची, त्यामुळे इनरला लिहावं लागेल 13,800 रुपये. ओके, इनरला लिहिलं आहे, त्याला डिप्रिसिएशन आहे, ते आपण परत करून घेऊया. तर मला वाटतं इथं डेबिट साईड कंप्लीट झालेले, सगळे पॉईंट्स यामधले आपण लिहिलेले आहेत. मला वाटतं पोस्टिंग तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. बघा, पोस्टिंग करणं काही अवघड गोष्ट नाही आहे. एकदा का तुम्हाला पॅटर्न समजला, कशा पद्धतीनं प्रॉब्लेम विचारला जातो आणि त्याचं पोस्टिंग हे कशा पद्धतीने करायचं आहे, त्यावेळेला तुम्हाला हे ऑटोमॅटिक समजत येतं. आणि ह्यामध्ये फायनल अकाउंटची गोष्ट चांगली काय असेल, तर 80% प्रॉब्लेम जो असतो तो प्रत्येक सेमच असतो. नवीन काहीतरी एखादा थोडासा भाग असतो, एखादी ॲडजस्टमेंट नवीन असते, किंवा एखादा पोस्टिंगचा भाग नवीन असतो, पण ऑलमोस्ट 80% प्रॉब्लेम जो असतो तो सेम असतो. सो बेसिकली सगळ्या मुलांना ह्यामध्ये चांगले मार्क्स पडायची शक्यता जास्त चांगल्या पद्धतीने असते. आणि तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं, जर फॉर्मॅट आपला व्यवस्थित आखलेला असेल, पोस्टिंग करेक्ट केलेलं असेल, ॲडजस्टमेंट चांगल्या पद्धतीनं आपण पूर्ण केलं असतील, तर नक्कीच सगळ्या मित्रांना तुम्हाला चांगले मार्क्स यामध्ये पडतील. घाबरून जायचं फायनल अकाउंटला काही कारण नाही, एकदम सोपा टॉपिक हा
आहे. ओके, आता मी पोस्टिंग चालू करतो क्रेडिट साईडचं. यामध्ये पहिल्यांदा दिले बघा रुचा आणि जुएलीचं कॅपिटल. कॅपिटल आपण लिहितो लॅबिलिटी बाजूला मित्रांनो, आणि इथं मी शॉर्टमध्ये लिहिणार आहे आर आणि जे असं या दोन पार्टनरचं नाव, आणि ह्यांचं कॅपिटल आहे 80,000 80,000 आणि दुसरीचं आहे 40,000. ओके, ते लिहून घेऊया. ओके, सो बघा इथं मी कॅपिटल लिहिलं, आरच्या समोर 80,000 आणि जेच्या समोर 40,000. ओके, नेक्स्ट आहेत क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आहेत 22,000. क्रेडिटर्स इज युअर करंट लॅबिलिटी. आणि इथं क्रेडिटर्सला एक ॲडजस्टमेंट आहे ते अनरेकॉर्डेड पर्चेसेसची, त्यामुळे हे लिहिताना आपण इनर लिहूया क्रेडिटर्स 22,000. ओके, क्रेडिटर्स 22,000. नेक्स्ट वन हे कम्प्लीट झालं. नेक्स्ट आहेत सेल्स 1,48,000. सेल्स आपण लिहितो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. ओके, आणि त्यानुसार हे लिहून घ्या, इनरला लिहूया, ह्याला ॲडजस्टमेंट आहेत. बघा मी इथं इनरला लिहिले 1,48,000. आता ह्या 1,48,000 मधून मला रिटर्न्स वजा करायचे होते किती, तर 8,000. 1,48 मधून 8 गेले तर वजाबाकी जी राहील ती मी बाहेर आतच लिहितो, अजून एक ॲडजस्टमेंट आहे ह्याला म्हणून. तर वजाबाकी लिहितो 1,40,000 रुपये खालीच. बघा सोपा प्रॉब्लेम आहे एकदम, तुम्हाला सगळ्यांना समजत असेल, मजा येत असेल प्रॉब्लेम सोडवताना. फार इंटरेस्टिंग पॉईंट आहे हा सोडवणे. फक्त पूर्णपणे बघत चला, सगळ्या गोष्टी ह्यातल्या कव्हर करत चला. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, ह्यामध्ये आहे RDD 1,200 रुपये. RDD क्रेडिटला आलेला RDD मी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो. मे बी पुस्तकामध्ये डिफरंट मेथड असेल, पण ते कॅल्क्युलेशन आपल्याला इझी बनवायचं असेल तर आपण काय करू शकतो, तर क्रेडिटला आलेला RDD जो आहे तो PLच्या क्रेडिटला लिहू. तर RDD बाय RDD 1,200. ओके, तर हे कम्प्लीट झालं. नेक्स्ट वन बिल्स पेएबल 12,000 रुपये. बिल्स पेएबल इज युअर करंट लॅबिलिटी. बिल्स पेएबल ही तुमची करंट लॅबिलिटी आहे, ती करंट लॅबिलिटीला लिहूया बिल्स पेएबल 12,000. ओके, तर बिल्स पेएबल इथं कम्प्लीट झालं. नेक्स्ट वन आहे परचेस रिटर्न. परचेस रिटर्न हे आपण काय करतो, तर परचेस मधून वजा करतो. ते दिलेले आहेत तुम्हाला 6,000 6,000, तर ते वजा करू. लेस रिटर्न्स 6,000. वजाबाकी किती लिहायची मित्रांनो, 48 वजा 6 42. आणि एक ॲडजस्टमेंट आहे, थोडीशी जागा कमी पडते. ओके, पण आपण मॅनेज करू त्याला. 48 वजा 6 ते झाले 42,000. ओके, तर हा परचेस रिटर्न आणि या पद्धतीनं पोस्टिंग जे आहे ते कम्प्लीट आपलं झालेलं आहे. ओके, सगळं पोस्टिंग आपण केलं. नेक्स्ट पॉईंट आता बघायला लागेल आपल्याला, तो आहे आपला ॲडजस्टमेंटचा. नंबर 1 बघा पहिल्यांदा, क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹88,000 अँड ₹90,000. मगाशी मी सांगितलं, पुन्हा एकदा आठवण करून देतो, ज्या वेळेला तुम्हाला क्लोजिंग स्टॉकच्या दोन किमती प्रॉब्लेममध्ये दिलेल्या असतात त्यावेळेला त्यामधली सगळ्यात छोटी किंमत जी आहे ती तुम्हाला वापरायची आहे. इथं सगळ्यात छोटी किंमत कोणती आहे, 88 आणि 90 मध्ये छोटी संख्या आहे 88. तर त्याचं डबल इफेक्ट आपण करून घेऊया. 88,000चे पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय क्लोजिंग स्टॉक 88,000. दुसरा इफेक्ट त्याचा आहे तो करंट असेटमध्ये. 88,000. ओके, नेक्स्ट वन ॲडजस्टमेंट. रुचा अँड जुएली withdrawn from business 3,000 and 2,000 respectively for their personal use.
त्यांनी त्यांच्या स्वतःच्या खाजगी वापरासाठी दोघींनी मिळून 3,000 अधिक 2,000 असे टोटल 5,000 रुपयाचा जो माल होता तो वापरला. आता कोणत्याही कारणामुळं फॅक्टरीतून माल जेव्हा बाहेर जातो त्यावेळेला त्याचा पहिला इफेक्ट करायचा असतो आपल्याला तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. तर तो मी पहिल्यांदा करून घेतो. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुड्स टेकन बाय पार्टनर्स अमाऊंट 3 अधिक 2 5,000. ओके, बरोबर आहे. 3,000 अधिक 2,000 ही झाली इथं 5,000. आता ज्या वेळेला कधी पार्टनर्स हे स्वतःच्या खाजगी कारणांसाठी माल त्यातनं जेव्हा काढून घेतात तेव्हा त्याला म्हणतात त्याचे अकाउंटिंगच्या भाषेमध्ये ड्रॉइंग. आणि ड्रॉइंग जे असतं ते काय करतो आपण कॅपिटलमधून वजा करतो. तर दोघांच्या कॅपिटलमधून ते वजा करूया. पहिल्यांदा आरचं बघा, लेस ड्रॉइंग्स. तीन 80 मधून 3 गेले, खाली राहतील 77,000. आणि इथं लेस ड्रॉइंग्स 2,000. 40 मधून 2 गेले, इथं राहतील 38,000. ओके, सो हे झाले तुमचे ड्रॉइंग्स जे आहेत ते वजा करून आपण इथं लिहिलेले आहेत. ओके, नेक्स्ट वन काय बघूया ॲडजस्टमेंट. डिप्रिसिएट मोटर व्हॅन बाय 5%. ओके, इथंपर्यंत बघूया. मोटर व्हॅनला 5% डिप्रिसिएशन करा. ओके, मोटर व्हॅन इथं आपण लिहिले फिक्स असेटला, त्याच्या खाली म्हणायचं लेस डिप्रिसिएशन @ 5%. 10%नं 40,000चे येतात 4,000, तर 5% येणार मग 2,000. 40 वजा 2 आउटरला राहतील 38,000. ओके, हे कम्प्लीट झालं. याचा दुसरा इफेक्ट, डिप्रिसिएशन हा ऑफिससाठी बिझनेससाठी असतो खर्च, त्यामुळे PLच्या डेबिटला टू डिप्रिसिएशन. त्यामध्ये नंबर 1 मोटर व्हॅन ₹2,000. ओके, दुसऱ्याचं बघूया किती पर्सेंट आहे काय आहे ते. प्लांट मशिनरी बाय 7%. ओके, 7% प्लांट मशिनरीला कॅल्क्युलेट करूया. लेस डिप्रिसिएशन @ 7%. आता 13,800च्या 7% काढावे लागतील. करा कॅल्क्युलेशन. हे येतात 966 रुपये. आणि 966 त्यामधनं तुम्हाला वजा करायचे आहेत. वजा बाहेर राहतील मग 12,834 रुपये. ओके, 12,834 रुपये. आता ह्याचा दुसरा इफेक्ट सुद्धा करावा लागेल. प्लांट मशिनरी 966 PLच्या डेबिटला. दोघांची टोटल 2,966 रुपये ती लिहिली मी आउटरला. ओके, ही ॲडजस्टमेंट सुद्धा कंप्लीट झाली. बघा किती इझी ॲडजस्टमेंट्स दिलेले आहेत तिथं. नेक्स्ट आहेत डेटर्सवर RDD 5% सांगितलं ह्यांनी काढायला. ही ॲडजस्टमेंट मित्रांनो आपण सगळ्यात शेवट बघूया. ह्याच्या आधी एक ॲडजस्टमेंट आपल्याला पूर्ण करावी लागेल, मग त्यावरती करावं लागेल, त्यामुळे नंतर पाहू. ओके, नेक्स्ट आहे 5 नंबरची सोपी ॲडजस्टमेंट, सगळ्यांना आवडते. आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये. ओके, आउटस्टँडिंग म्हणलं की पहिली गोष्ट संबंधित खर्चामध्ये ॲड, तर वेजेसमध्ये ॲड करा 800 रुपये. आणि याचा दुसरा इफेक्ट, आउटस्टँडिंग म्हणजे देणं, म्हणजे करंट लॅबिलिटी, तर आउटस्टँडिंग वेजेस 800 रुपये करंट लॅबिलिटीमध्ये.
ओके, सो हे दोन इफेक्ट इथं कम्प्लीट झाले. नेक्स्ट टाईप लास्ट ॲडजस्टमेंट बघूया ह्या 6 नंबरची या प्रॉब्लेमची. गुड्स वर्थ रुपीज 6,000 वे परचेस ऑन क्रेडिट, नो एंट्री फाउंड इन बुक्स ऑफ अकाउंट्स. 6,000 रुपयाचा माल मित्रांनो आपण विकत घेतला. ओके, आणि त्याची नोंद मात्र केलेली नाही आहे. आता विकत घेतला म्हणजे काय झालं, ते परचेस झालं. तर हे मूळ परचेसेस जे आहेत त्यामध्ये पहिल्यांदा ॲड करायचं. नंबर 1 मूळ परचेसमध्ये ते तुम्हाला ॲड करायचं नंबर 1. आणि दुसरं, जेव्हा कधी तुम्ही एखादी गोष्ट विकत घेता आणि तिथं काय दिले ऑन क्रेडिट, उधारीवर विकत घेता, त्यावेळेला ते देणं होतं तुमचं. ओके, सो तुमच्यावर एक प्रकारचं ते कर्ज होतं. म्हणून याचा दुसरा इफेक्ट घ्यायचा, तो करंट लॅबिलिटी साईडच्या क्रेडिटर्समध्ये ते ॲड करायचे. ओके, तर ॲड करूया पहिल्यांदा परचेसमध्ये. ॲड अनरेकॉर्डेड, जागा थोडी कमी आहे. तरी मी ॲडजस्ट करून लिहिलं. ॲड अनरेकॉर्डेड 6,042 अधिक 6 आउटरला गेले 48. दुसरं मी काय बोललो, तर हे तुम्हाला देणं म्हणून तुम्हाला क्रेडिटर्समध्ये ॲड करायचं आहे. ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस 6,000 आउटरला टोटल 22 अधिक 6 28,000. ओके, सो हे दोन इफेक्ट इथं कम्प्लीट केलेत. आता बघा, ह्या प्रॉब्लेमचं जे पुस्तकामध्ये सोल्युशन दिलेलं आहे त्यामध्ये एक यांनी नवीनच एक गोष्ट केली आहे की आता तुम्ही 6,000 रुपयाचा माल विकत घेतला, तर असं पण झालं असायची शक्यता आहे की तो 6,000चा माल विकलेला पण पुढं असेल. म्हणजे एक तर काय झालं की पहिल्यांदा ह्या मालाची नोंद करायची राहून गेली ती, मी ॲडजस्टमेंटमध्ये ह्या मालाची नोंद करून घेतली. नंबर 1 इथं कम्प्लीट झाला. आता इथून पुढं काय म्हणतोय मी की असं असेल की हा जो 6,000 रुपयाचा माल आहे हा तुम्ही विकला सुद्धा असेल. आता विकला माल तर काय होईल, तर विकला म्हणल्यावर मूळचे सेल्स जे आहेत त्यामध्ये हे पहिली गोष्ट ॲड करावं लागेल. आणि जेव्हा तुम्ही माल विकता तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात, आणि हे जे मिळणारे पैसे आहेत, आणि हा जर माल उधारीवर विकला असेल तर तो तुम्हाला परत डेटर्समध्ये ॲड करावा लागेल. म्हणजे आत्ताचं जे मी एक भाग जो कंप्लीट केला परचेस आणि क्रेडिटर्सच्या बाबतीमध्ये, तोच भाग मला आता करायचा आहे सेल्स आणि डेटर्सच्या बाबतीमध्ये. ओके, काय इथं लक्षात घ्या नेमकं परिस्थिती कशी आहे, किंवा नेमकं इथं अजून मी काय केलेलं आहे. तर असं म्हणतोय की माल जो विकत घेतला तो कदाचित परत विकला पण असेल, म्हणून तो मी सेल्समध्ये ॲड करतो आणि परत डेटर्समध्ये ॲड करतो. ज्या पद्धतीने पुस्तकात केले त्या पद्धतीने हे आपण इथं लक्षात घेऊया, त्या पद्धतीने हे करूया. ओके, पहिली गोष्ट मी हे सेल्समध्ये ॲड केले 1,40,000 मध्ये 6 ॲड केल्यावर बाहेर गेले 1,46,000. आता हे डेटर्समध्ये ॲड करतो. ॲड अजून एक ॲडजस्टमेंट आहे डेटर्सला, म्हणून हे खाली 62 अधिक 6 हे झाले 68,000. ओके, तर ही ॲडजस्टमेंट थोडीशी समजायला क्रिटिकल आहे. पुन्हा एकदा पॉज करा व्हिडिओ, आणि पाहिजे असेल तर ते मागं जे मी एक्सप्लेनेशन सांगितलं तेच एकदा बघून घ्या, म्हणजे अनेकदा तुम्हाला हे समजेल. 1-2दा बघा म्हणजे चांगल्या पद्धतीने समजेल. ओके, आता अनेक ॲडजस्टमेंट आपली राहिलेली आहे, ती आहे नंबर 4. RDD क्रिएट करायला सांगितलं आहे 5% डेटर्सवर, तर तो क्रिएट करून घेऊया. रेग्युलर डेटर्सच्या खाली लेस RDD 5%. ओके, आता बघा डेटर्सवर 5% आहे, तर 5% RDD. आता 10% किती रुपये होणार ह्याच्या 6,800, म्हणजे 5% होणार 3,400 रुपये. ओके, आणि आता 68,000 वजा 3,400 हे झाले 64,600 रुपये आउटरला.
ओके, 64,600 रुपीज आपण दिले आउटरला. आता ह्या RDDचा दुसरा इफेक्ट मला करावा लागेल P&L अकाउंटच्या डेबिटला. टू RDD 3,400. टू RDD 3,400 रुपये. ओके, तर हे आतला आपल्याला जो ॲडजस्टमेंटचा भाग त्यांनी सांगितलेला होता तो आपण इथं पूर्ण केलेला आहे. एक ॲडजस्टमेंट आपली राहिली आहे यामध्ये आता, ती फक्त हिडन ॲडजस्टमेंट आहे ॲडव्हर्टिजमेंटची. काय म्हणते बघा ॲडव्हर्टिजमेंट, की ॲडव्हर्टिजमेंटचा जो 4,000 रुपयाचा खर्च आहे तो मी 2 वर्षासाठी केलेला आहे. आणि आपण ट्रेडिंग अकाउंट बनवत असताना, फायनल अकाउंट बनवत असताना एकाच वर्षाचे खर्च जे आहेत ते विचारामध्ये घेतो. त्यामुळं जो 2 वर्षाचा खर्च आहे त्यातला 1 वर्षाचा पुढचा जो ॲडव्हान्समध्ये केला आहे तो मला लेस करावा लागेल, आणि ज्याला आपण अकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये म्हणतो प्रीपेड, तर तो आपण इथं लेस करूया. लेस प्रीपेड. आता 2 वर्षाचा 4,000 आहे, तर मग एका वर्षाचा असणार किती? 2,000. ओके, 4,000 मधून 2 गेले तर आउटरला राहतील 2,000. आणि आता प्रीपेड जे ॲडव्हर्टिजमेंट आहे त्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला लिहावा लागेल करंट असेटमध्ये. ओके, प्रीपेड ॲडव्हर्टिजमेंट लिहिलेले आहे आपण इथं 2,000 रुपये. तर आता प्रॉब्लेम जो आहे तो आपला इथं कम्प्लीट झालेला आहे. फक्त आपल्याला हा प्रॉब्लेम आता क्लोज करायचा आहे. ओके, तर हा पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूची टोटल करूया. $1,46,000 प्लस 5,000 प्लस 88. 2,39,000. इथं थोडीशी जागा कमी आहे मित्रांनो, मी ॲडजस्ट करतो. ओके, आता ह्यातनंही डेबिट साईड वजा करू आपण. वजा लेस 89,500. तर GP राहतोय 93,100 रुपये. ओके, मी इथं हायलाईट करतो. GP तुमचा राहिला 93,100 रुपये. आता GPचं जे दुसरं पोस्टिंग असतं ते आपण करतो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. बाय ग्रॉस प्रॉफिट 93,100. PLच्या क्रेडिटची टोटल करूया. 93,000 आणि 1,000 94,300. यामधून PLची क्रेडिट साईड वजा करू. नफा उरतोय 72,634 रुपये. हा आहे 2 पार्टनर्सचा. पहिल्याचं नाव आहे R, दुसऱ्याचं आहे आपलं J. ओके, सो त्याच्या नावासमोर त्यांचा किती आहे बघूया.
ओके, आता ह्यांनी काय सांगितलेलं की नफा जो आहे ते कसं वाटतात, तर ते वाटतात त्यांच्या कॅपिटलच्या प्रपोर्शनमध्ये. तर किती असेल मग यांचा रेशो? पहिल्याचं कॅपिटल आहे 80,000 आणि दुसऱ्याचा आहे 40,000. तर बघा रेशो कसा काढायचा. रेशो इज इक्वल टू पहिल्याचा आहे 80,000, दुसऱ्याचं इथं आहे 40,000. तर जे कॉमन दिसते ना, ह्या दोन्ही संख्यांना एकाच संख्येनं भाग घालायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही 3 शून्य पहिल्यांदा मी कॉमन आहे ती खोडतो, हे एक कॉमन आहे हे पण खोडतो. बघा 4 1 4, 4 2 8, म्हणजे रेशो किती झाला 2:1. पण 2:1 म्हणजे कसा, तर 2/3, 2 अधिक 1 3, म्हणून इथं आणि परत आहे तो 1/3. आता हा जो टोटल प्रॉफिट आहे 72,634, याला गुणिले 2/3 करा. 72,634 गुणिले 2 भागिले 3, हे झाले 48,423 रुपये. आणि दुसऱ्याचे मग त्यातनं वजा करूया. 72 वजा 72,634 वजा 48,423 रुपये. तर आता दुसऱ्याचा 24,211 रुपये. ओके, तर हा झाला इकडं टोटल नफा. ओके, नफा जो असतो तो आपण कॅपिटलमध्ये इकडं ऍड करतो. तर ऍड NP दोघांमध्ये. दुसऱ्याचं आहे 24,211. $1,25,423 पहिल्याचं. आणि दुसऱ्याच येईल अधिक 62,211 रुपये. ओके, लास्ट पॉइंट टोटल करूया दोन्ही साईडचे. $2,28,434. $2,28,434.
ओके, तर हा प्रॉब्लेम आपल्या इथं टॅली होतो. सगळ्यांनी व्यवस्थित जो प्रॉब्लेम आहे तो प्रॉपर सोडवा, लिहून घ्या. काही शंका असतील, काही भाग समजला नसेल, काही एक्सप्लेनेशनची परत गरज असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तो सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला हे मला माझ्यापर्यंत ह्या प्रतिक्रिया जरूर पोहोचवा. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.